दोन तपापूर्वी ग्रामीण भागात भरपूर असलेल्या आम्रवृक्षांच्या आमराया नामशेष झाल्या असता एखाद दुसरे झाडे कायम आहेत. कोरोना महामारीने नागरिक पूर्वीच्या जीवन पद्धतीकडे वळत असल्याने यंदा गावरान आंब्याची मागणी वाढल्याचे दिसून येत असल्याने गावरान आंब्यास अच्छे दिन आल्याचे दिसते. पूर्वी गावालगत ग्रामीण भागात गावरान आंब्याच्या आमराया होत्या. त्या दाट आम्रवृक्षाच्या सावलीत उन्हाळ्यात मुले खेळत बागडत दिवसभर वेळ घालवून मनसोक्त हुंदडायची. बालपण मोहरून जाई. आता मात्र या आमराईचा गोडवा राहिलाच नाही व सध्याची बालपिढी यास मुकली असे चित्र ग्रामीण भागातील आमराईचे दिसत आहे. या गोडव्याच्या फक्त आठवणीच राहिल्या. आमराईत स्वदेशी खेळ, आट्यापाट्या, डाबडुबली, लंगडी, फुगडी, डब्बा, नाक टिकली, बेंडवा, चंपाष्टा, गाण्याच्या भेंड्या, नवरी नवरदेव असे खेळ खेळल्या जायचे. आंबा हा फळांचा राजा आहे. अनेक पशुपक्षी प्राणी मात्रांच्या मनावर आजही राज्य करत आहे. आंबा म्हटले की तोंडाला पाणी येते हे नाकारता येत नाही. झाडावरील कैरीत पाट धरल्यानंतर झाडावरून उतरवून घरी गवतात झाकून ठेवल्यावर 3-4 दिवसात आंबा पिकत असे. यास जवन लावली असे म्हटले जायचे. नंतर बाजारात 6 नगाचा 1 फाळा असा शेकड्याचा हिशेबात मोजून विक्री व्हायची. हल्ली किलोचे परिणाम आले. काही मालगुजाऱ्यांच्या घरीच आंब्याची जवण कोठ्यात लावली जायची. त्याची विक्री न करता घरी आलेल्या पाहुण्यासह कामावर असलेल्या कामगारांना वितरित केली जायची. अलुतेदारी बलुतेदारीत तर काही सुतार, न्हावी, कुंभार, वाणी, लोहार यांचा वाटा आमराईतील झाडात असायचा. तो आस्तागायत काही आंब्याच्या झाडांची नोंद 7-12 आहे. मध्यंतरी अमरावती जिल्ह्यात संत्रा फळांची लागवड झाल्याने संत्रा फळे बाजारात पाठविण्याकरिता लाकडी पेट्या बनविण्यासाठी आमराईतील आम्रवृक्षांच्या लाकडाचा वापर झाल्याने सर्रास कटाई झाली असता आमराई पार नामशेष झाल्याचे जुनी जाणती मंडळी खेदाने सांगतात. यंदा कोरोना महामारीच्या टाळेबंदीने आंध्र प्रदेश, तेलंगणा, कोकण, गुजरातचा कलमी आंबा बाजारात कमी प्रमाणात आला. पुन्हा रासायनिक पद्धतीने पिकवल्या जात असल्याने गावरान आंब्याकडे ग्रामस्थांसह शहरी नागरिक वळले हे मात्र नक्की. नितीन दुर्गुडेसह पंकज साबू, विदर्भ न्यूज, पथरोट.